त्यासाठी आपल्याला क्रोम ब्राउझरला जावं लागेल। क्रोम ब्राउझर ओपन करूया आणि अगदी सोप्या भाषेमध्ये आपण मोबाईलवर हे काम कशा पद्धतीने करायचे ते पाहणार आहोत। तुम्ही हा स्टेप फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला तुमचं सुद्धा काम मोबाईलवर घरच्या घरी करू शकणार आहात। क्रोम ब्राउझरला UDAS+ आपण सर्च करणार आहोत। या ठिकाणी जी पहिली टॅब आलेली आहे, जो इंटरफेस आलाय त्यावर पहिली जी लिंक आहे UDAS+ ती आपण ओपन करणार आहोत। ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येतो। यामध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल त्याला आपण टच करणार आहोत। या ठिकाणी वरच्या बाजूस भाषा बदलू शकतो। टच केल्यानंतर आपल्याला स्टेट निवडायचं आहे। या ठिकाणी स्टेट निवडून घेऊया, महाराष्ट्र, आणि गो वर क्लिक करूया। सर्व आपले UDAS+ चे सर्व मॉड्यूल आले। त्यातील आपल्याला काम करायचे ते स्टुडंट मॉड्यूलमध्ये, त्यामुळे स्टुडंट मॉड्यूलला पुढे लॉग इन करूया। लॉग इन ओपन झाल्यानंतर युजर ID आणि पासवर्ड टाकून घेऊया आणि कॅप्चा टाकूया, लॉग इन करूया। ओपन झाल्यानंतर करंट अकॅडमिक इयर 2025-26 ला आपण टच करूया। समोर आलेली टॅब आपण क्लोज करून घेऊया। यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूला सर्व प्रकारच्या टॅब दिलेल्या आहेत। यातील तर उजव्या बाजूला आपल्याला सर्व वर्गातील विद्यार्थी किती आहेत ते आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी पहिली टॅब आहे स्कूल डॅशबोर्ड, याला टच केल्यानंतर त्यात उजव्या बाजूला आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस दिसतो आणि यामध्ये क्लास 1 गर्ल्स 0, टोटल स्टुडंट्स 0, बॉईज 0 आणि पुढच्या बाजूला या ठिकाणी आपण टच करणार आहोत। टच केल्यानंतर झूम इन करून घ्या आणि क्लास ग्रेड 1 स्कूल सेक्शन A बॉईज 0 ही जी टॅब आहे हळूहळू डाव्या बाजूला सरकवून घ्या आणि पुढच्या बाजूला ॲक्शन दिसत आहे। यामध्ये ॲड स्टुडंट, व्ह्यू अँड मॅनेज, जर का विद्यार्थी असतील आणि त्यांची पुढची माहिती भरायची असेल तर व्ह्यू मॅनेज आपण टच करणार आहोत, पण तो आपल्याला ॲड स्टुडंट करायचे आहेत म्हणून ॲड स्टुडंटला क्लिक करणार आहोत। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची माहिती मुलांची उपलब्ध होते आपल्याला। यामध्ये सर्वात सुरुवातीला चेक आधार नंबर अवेलेबिलिटी वर आपण क्लिक करून घेऊया आणि त्या ठिकाणी वरच्या चेकबॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकून घेणार आहोत। गो बटनावर क्लिक करा। अशा प्रकारचा मेसेज येतोय की द आधार नंबर इज नॉट मॅप्ड टू एनी स्टुडंट। ओके, म्हणजे हा आधार क्रमांक अगोदर वापरला गेलेला नाही। पुढे माहिती आहे स्टुडंट नेम, यामध्ये फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम अशा प्रकारे लिहायचं आहे आपल्याला। या ठिकाणी स्मॉल लेटर लिहिले तरी सुद्धा आपोआपच त्या ठिकाणी कॅपिटल नेम येतात। दुसरा आहे जेंडर, मेल। 4.1.3 आहे डेट ऑफ बर्थ, त्या विद्यार्थ्याची डेट आपण या ठिकाणी कॅलेंडरमधून सर्च करू शकतो, घेऊ शकतो किंवा त्या ठिकाणी आपण स्वतः टाईप करून लिहू शकता। पुढे आहे स्टुडंट स्टेट कोड, या ठिकाणी काही न करता आपण पुढे जायचं आहे। मदर नेम, यानंतर फादर नेम, त्यानंतर मोबाईल मदर नेम्स, फादर्स नेम, गार्डियन नेम आपण नाही लिहिलं तर चालेल। 4.1.17 आधार नंबर टाकायचा आहे। नेम ऑफ
स्टुडंट्स ॲज पर आधार कार्ड, जसं आधार कार्डवर जसं आहे नाव तसंच आपण लिहिणार आहोत. स्पेलिंग त्या ठिकाणी जशी आहे तशी लिहायची आहे. ॲडमिशन डेट, मोबाईल नंबर, त्यानंतर अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर आणि शेवटी CWSN. जर विद्यार्थी असेल तर यस म्हणा, नसेल तर नो म्हणा आणि खालच्या बाजूस सेव्ह बटन आहे, या सेव्ह बटनावर क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर असा मेसेज येतो आणि त्यामध्ये मुख्याध्यापकाचं नाव आणि त्या विद्यार्थ्याचं नाव आहे. मी असं मुख्याध्यापकाचं म्हणणं आहे की मी हेडमास्टर किंवा टीचर किंवा स्टाफ मेंबर असून ओमची माहिती बरोबर आहे तर त्याला बरोबर आहे का, तर आणि त्याला ॲग्री आहे का, तर आहे, आय ॲग्री असं प्रकारची मेसेज येतो. आणि कन्फर्मिंग द फॉलोइंग डिटेल्स आर करेक्ट. खाली माहिती पुन्हा एकदा आपल्याला दुरुस्ती, एकदा ही माहिती भरल्यानंतर परत दुरुस्ती होत नसल्या कारणाने हे एकदा कन्फर्म करायची आहे की ही माहिती बरोबर आहे. तर वर्ग पहिला आहे, त्या विद्यार्थ्याचं नाव आलं आहे, वडिलांचं नाव बरोबर आलं आहे, आईचं नाव आणि नंतर जन्मतारीख. ह्या सगळ्या जर गोष्टी बरोबर असतील तर ह्या पुन्हा बदलता येणार नाहीत. त्यामुळं आताच खात्री करून घ्यायची आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करूया. प्लीज सिलेक्ट ऑल चेकबॉक्सेस वर ओके. काहीतरी एखादा चेकबॉक्स राहिलेला दिसतोय आपला. या ठिकाणी आपण चेकबॉक्सला क्लिक करणार आहोत आणि कन्फर्म करणार आहोत. एकदा कन्फर्म केल्यानंतर आपल्याला ती माहिती बदलली जाणार नाही. त्यामुळं एकदा खात्री करून घ्यायची की ती माहिती सर्व बरोबर आहे का. पहिलीचा वर्ग, विद्यार्थ्याचं नाव, स्पेलिंग त्यामधले आधार कार्ड प्रमाणच आहे का, आईचं नाव, वडिलांचं नाव आणि जन्मतारीख. ओके, कन्फर्म केलं. आता या ठिकाणी नोटिफिकेशन आलेलं आहे, द स्टुडंट हॅज सक्सेसफुली सेव्ह सक्सेसफुलीचा मेसेज आलेला आहे. आणि त्यानंतर खाली विद्यार्थ्याचं नाव, क्लास, सेक्शन आलेलं आहे आणि खाली आलं आहे ॲड न्यू स्टुडंट म्हणून. विद्यार्थी आपल्या डॅशबोर्डला आला की नाही ते आपण पाहूया. गो टू न्यू एंट्री केल्यानंतर बॅक आलेला आहे आणि आपला डॅशबोर्डला तो विद्यार्थी दिसतो का नाही ते आता आपण पाहणार आहोत. या ठिकाणी पहिलीला जाणार आहोत, पहिलीच्या वर्गात, आणि समोर असलेल्या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण सरकून बघूया. व्ह्यू मॅनेजमध्ये जाऊया. व्ह्यू मॅनेजमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी बघा त्या विद्यार्थ्याची माहिती आलेली आहे आणि त्यामध्ये नॉट स्टार्टेड, इंटरेस्ट स्टेटस नॉट स्टार्टेड, EPGP आणि FP या ठिकाणी अपडेट करायची आहे आपल्याला. ती नंतर आपण दुसऱ्या नवीन व्हिडिओत दाखवणार आहोत. पण अशा प्रकारे आपल्याला नवीन विद्यार्थी UDASला ॲड करायचे. जे विद्यार्थी आपल्याकडे आहेत त्या सर्व विद्यार्थ्याची माहिती घेऊन आपण एक विद्यार्थी आपण भरत गेल्यानंतर ही माहिती पूर्ण होणार आहे. धन्यवाद.